राधानगरी तालुक्यातील अणाजेच्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली। त्यामध्ये काँग्रेसचे शिवप्रसाद लहुराव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पाटील यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत गावातून सवाद्य मिरवणूक काढली। मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राधानगरी तालुक्यातील अणाजे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस शेका पक्ष आघाडीच्या इवराई देवी ग्रामविकास आघाडीनं 9 पैकी 7 जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले। त्यानंतर रोटेशन पद्धतीने ठरल्यानुसार शेका पक्षाचे मोहन पाटील यांना 3 वर्षासाठी सरपंच पदाची संधी मिळाली। कालावधी संपल्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरपंच पद रिक्त होतं। नूतन सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवप्रसाद लहुराव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पाटील यांनी शिवप्रसाद पाटील यांना सरपंच म्हणून घोषित केलं। यावेळी मावळते सरपंच मोहन पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच पाटील यांचा सत्कार करण्यात आला। गावाचा विकास साधण्यासाठी पक्ष गट-तट बाजूला करून एकत्रित काम करून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही गटप्रमुखांनी दिली। दरम्यान नूतन सरपंच शिवप्रसाद पाटील यांचा सत्कार ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला। गावातील मूलभूत गरजांबरोबर विकास कामांसाठी नियोजन करू, सर्वांसोबत गावातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी सरपंच पदाचं मानधन देणार असल्याचं सांगितलं। गावामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करणं, गावासाठी निधी खेचून आणणं याला प्राधान्य देणार असल्याचं नूतन सरपंच पाटील यांनी सांगितलं। सत्कारानंतर सरपंच शिवप्रसाद पाटील यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली।